नागपूरकरांसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। नागपुरामध्ये जर आपण पाहिलं तर नवनिर्वाचित आमदारांच्या मंत्र्यांचा जो आहे तो शपथविधी होणार आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आपल्या नागपूरमधल्या निवासस्थानी येणार आहे आणि त्याची जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे। आपण बघू शकतो धर्मपेठ मधलं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे आणि आकर्षक अशा फुलांनी जे आहे ते त्याची सजावट जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रात्रभर फुलांच्या सजावटीचं काम चाललेलं आहे। आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी फुलं आहेत आणि या फुलांच्या माध्यमातून जे आहे ते संपूर्ण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची आणि पुढच्या भागाची जी आहे ती सजावट करण्यात आली आहे। सोबतच या ठिकाणी कटआउट मोठं फडणवीसांचं या ठिकाणी लागलेलं आहे। महाविजयाचे शिल्पकार अशा आशयाचं हे कटआउट आणि फडणवीसांचा या ठिकाणी फोटो आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बॅनर आहेत। सर्वांचे आवडते आणि लाडके नेते माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन अशा आशयाचं पोस्टर आहे। नागपूर शहरात जर आपण आज फिरलो तर ठिकठिकाणी जे आहे ते फडणवीस यांच्या स्वागताचे आणि अभिनंदनाचे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज नागपुरात जर आपण पाहिलं तर महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर आपण आज पाहिलं तर त्याच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीसांचं आगमन होत आहे। नागपूर विमानतळ ते फडणवीसांच्या घरासमोर घरापर्यंत मोठी रॅली देखील काढली जाणार आहे। मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। अत्यंत महत्त्वाचा आज दिवस आहे। आज स्वागत जे आहे ते जंगी स्वागत फडणवीसांचं त्यांच्या नागपुरातल्या घरी होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे। घराची सजावट जी आहे ती केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।